विश्वविजेती भारतीय क्रिकेट टीम थोड्याच वेळामध्ये मुंबई विमानतळावर दाखल होते आणि या सगळ्यांच्या स्वागतासाठी, या खेळाडूंच्या स्वागतासाठी संपूर्ण जनसागर जो आहे, क्रिकेट चाहत्यांचा अक्षरशः महासागर या मुंबईमध्ये लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही 6 दृश्य आपण बघतोय। भर पावसातही कसा उत्साह पाहायला मिळतोय हे बघतोय। मरीन ड्राईव्हवर कशा पद्धतीने एकीकडे समुद्र आहे तर दुसरीकडे जनसागर लोटल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय क्रिकेट चे चाहते भारतीय संघाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह आणि नरीमन पॉइंट या भागामध्ये जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। दुसरी दृश्य आहेत, पाऊस सुद्धा कोसळतोय मरीन ड्राईव्ह आणि एकंदरीतच नरीमन पॉइंट या भागामध्ये, मात्र तरीही या सगळ्या क्रिकेट चाहत्यांचा उत्साह जरा सुद्धा कमी झालेला नाहीये। भर पावसामध्ये आपल्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी हे सगळे चाहते उभे असल्याचं पाहायला मिळतात। तिसरी दृश्यात मुंबई विमानतळावर सुद्धा आपल्या जगजेत्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळते। कडेकोट सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण बघतोय भारतीय संघाच्या स्वागतासाठी ज्या खुल्या ओपन बसमधून भारतीय संघाची सगळी ही मिरवणूक निघणार आहे, त्या स्वागतासाठी बस सुद्धा सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जगजेत्या या क्रिकेटपटूंचे सगळे फोटोज या बसवर लावलेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्या वेळेला ही T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी घेतली, तो जो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण आहे त्याचा सुद्धा फोटो या बसवर लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर आज सकाळी दिल्लीमध्ये आगमन झाल्यानंतर भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। जवळपास 1.5 तास गप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या आहेत आणि एकंदरीत कशा पद्धतीचा तो फायनलचा अटीतटीचा सामना होता, संपूर्ण टुर्नामेंटमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन होतं याबद्दल पंतप्रधानांची चर्चा झाली। आणि सकाळी ज्यावेळेला बार्बाडोसवरून 5:30-6 वाजता 7 वाजता विमान ज्यावेळेला उतरलं दिल्ली विमानतळावर, त्यावेळेला मात्र भारतीय संघाचं भांगडा करत आणि पंजाबी नृत्य करत स्वागत करण्यात आलं आणि त्यावेळेला भारतीय क्रिकेटपटूंनी सुद्धा या सगळ्या भांगडा करत या केलेल्या स्वागताचं जे आहे ते स्वीकार केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। हे दृश्य बघतोय मरीन ड्राईव्हवर बघितलं तर भारताच्या श्वासामध्ये कसं क्रिकेट बसलेलं आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। फक्त राज्यभरातनं आणि देशभरातनं आलेले सगळे मुंबईकर हे सगळे क्रिकेट चाहते आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकीकडे समुद्र आहे तर दुसरीकडे जनसागर लोटल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याच पद्धतीनं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, ज्या स्टेडियमवर या सगळ्या क्रिकेटपटूंचा, जगजेत्या क्रिकेटपटूंचा सन्मान केला जाणार आहे, सत्कार केला जाणार आहे, ते वानखेडे स्टेडियम तर पूर्णपणे भरल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वीच ते भरलेलं आहे, त्यामुळे गर्दी किती ओसंडून वाहते या सगळ्या आपल्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी। जगजेते क्रिकेटपटू आहे, T20 वर्ल्ड कपवर या खेळाडूंनी आपलं नाव कोरलेलं आहे, भारतीय संघाचं नाव कोरलेलं आहे। 2007 नंतर 2024च्या T20 वर्ल्ड कप नाव कोरलेलं आहे। 2007 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा जल्लोष झाला होता। महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघानं T20 वर्ल्ड कप जिंकलेला होता आणि तब्बल 17 वर्षानंतर भारतीय संघानं T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय। मुंबईकर असलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर या पूर्ण मॅचमध्ये किंवा हा पूर्ण टुर्नामेंटमध्ये जर आपण बघितलं तर भारतीय संघाचं जे टीम वर्क आहे किंवा सांघिक खेळ आहे जो भारतीय संघानं आपल्याला केलेला पाहायला मिळतोय। मग बॅट्समनने आपली कामगिरी बजावली, ज्यावेळेला बॅट्समन कमी पडले त्यावेळेला बॉलर्सने आपली कामगिरी बजावलेली चोखपणे आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे एक समतोल अशा प्रकारची टीम होती। 8 नंबरपर्यंत आपल्याकडे बॅट्समन होते आणि 5 ते 6 बॉलर्सचा सुद्धा भरणा, अष्टपैलू खेळाडूंचा खास करून भरणा आपल्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। आणि या सगळ्या सांघिक खेळाचं जे आउटपुट आहे किंवा त्याचं जे निष्कर्ष निघालेला आहे तो म्हणजे भारतीय संघानं या T20 वर्ल्ड कपवर कोरलेलं आपलं नाव।